न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत तसेच हातउसने घेतलेले पैसे मागण्यासाठी घरी येणाऱ्या लोकांना वैतागून मुलगा आणि त्याच्या मित्राशी संगनमतानं पतीचा खून करून केलेल्या अपघाताचा बनाव कवटेमंकाळ बाबूराव पाटील पोलिसांनी उघडकीस आणला। या प्रकरणी पोलिसांनी मुलगा व त्याच्या मित्राला अटक केली तर पत्नीला ताब्यात घेतले। बाबूराव दत्तात्रय पाटील वय वर्ष 54 राहणार शिरढोण तालुका कवटेमंकाळ यांचा खून प्रकरणी शनिवारी रात्री कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात पत्नी वनिता बाबूराव पाटील वय वर्ष 40, मुलगा तेजस बाबूराव पाटील वय वर्ष 26 आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलमान वय वर्ष 30 तिघेही राहणार शिरढोण तालुका कवटेमंकाळ यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली। तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय कवटेमंकाळ इथं आणण्यात आला। मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून घटनेची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी दिली। यानंतर कवटेमंकाळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद झाली होती। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत। घटनेचा तपास करताना पोलिसांना मृत्यूच्या कारणाबाबत संशय आल्याने तपासाची चक्र गतीने फिरवण्याचे काम पोलीस निरीक्षक पाटील यांनी केले। कोणताही धागादोरा हाती नसताना पोलिसांनी अपघाताचा बनाव उघडकीस आणला। शुक्रवारी बाबूराव पाटील यांचा मुलगा तेजस याला ताब्यात घेण्यात आले होते। शनिवारी पत्नी वनिता आणि मुलाचा मित्र भीमराव हुलमान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। प्रकरणाची कसून चौकशी केली असता तिघांनी संगनमतानं बाबूराव पाटील यांचा नरसिंह गाव जवळील महामार्गावर एका हॉटेल जवळील रस्ता दुभाजकावर डोके आपटून खून केल्याचं कबूल केलं। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।